कोल्हापूरची ओळख केवळ ऐतिहासिक वारसा, तांबडा पांढरा रस्सा किंवा कुस्तीच्या आखाड्यांपुरती मर्यादित नाही. कोल्हापूर म्हणजे फुटबॉलची जिवंत परंपरा. या शहराच्या मातीमध्ये फुटबॉलची आवड रुजलेली आहे आणि प्रत्येक गल्लीमध्ये या खेळाची धडधड ऐकू येते. कोल्हापूरकरांसाठी फुटबॉल हा फक्त खेळ नाही, तर ती एक भावना, एक अभिमान आणि एक संस्कृती आहे. नुकत्याच छत्रपती शाहू स्टेडियमवर पार पडलेल्या एका ऐतिहासिक सोहळ्याने पुन्हा एकदा हीच ओळख अधोरेखित केली. वेताळमा तालीम मंडळाच्या खेळाडूंवर झालेला बक्षिसांचा वर्षाव आज संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरला आहे. वेताळ तालमीच्या 16 खेळाडूंना ॲक्टिवा आणि एका खेळाडूला बुलेट भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. हा सोहळा केवळ बक्षीस वितरणाचा कार्यक्रम नव्हता, तर कोल्हापूरकरांच्या फुटबॉल संस्कृतीचा आणि खेळाडूंप्रती असलेल्या प्रेमाचा एक भव्य उत्सव होता. मैदानावर घाम गाळणाऱ्या, संघासाठी झटणाऱ्या आणि कोल्हापूरचे नाव उंचावणाऱ्या खेळाडूंना दिलेली ही भेट म्हणजे त्यांच्या मेहनतीला मिळालेली सोन्याची किनार होती. कोल्हापूरच्या फुटबॉल संस्कृती शाहू स्टेडियमवर खेळण्याचे आणि तिथे स्वतःची ओळख निर्माण करण्याचे स्वप्न प्रत्येक संघ पाहत असतो. अनेक संघ वर्षानुवर्ष मेहनत, संघर्ष आणि सातत्यपूर्ण कामगिरी करत सिनियर गटापर्यंत पोहोचतात. अशा स्पर्धात्मक आणि बलाढ्य फुटबॉल परंपरेत वेताळमा तालमीनं पहिल्याच प्रयत्नात सिनियर गटात प्रवेश करून केवळ सहभाग नोंदवला नाही, तर आपल्या दमदार खेळाच्या जोरावर अनुभवी आणि मजबूत संघावर मात करत विजेतेपद पटकावले. ही वेताळमा तालीमसाठी अभिमानास्पद घटना ठरली आहे. या यशामागे खेळाडूंची मेहनत, जिद्द आणि तालमीच्या पदाधिकाऱ्यांचा विश्वास मोठ्या प्रमाणात दिसून येतो. विशेष म्हणजे वेताळमा तालीम प्रथमच सिनियर गटात उतरली तेव्हाच तालमीचे पदाधिकारी सागर कोराने यांनी खेळाडूंना शब्द दिला होता की सीझनमधील कोणताही चषक जिंकलात तर प्रत्येकाच्या मेहनतीचा सन्मान म्हणून गाडी भेट देण्यात येईल. खेळाडूंनी हा विश्वास सार्थ ठरवत सतेज चषकावर आपले नाव कोरले आणि दिलेला शब्द पाळत सागर कोराने यांनी खेळाडूंना गाड्यांचे बक्षीस देत आपली बांधिलकी पूर्ण केली. हा सन्मान केवळ बक्षीस नसून कोल्हापूरच्या फुटबॉलमधील नव्या पिढीला प्रेरणा देणारा आणि मेहनत, विश्वास आणि संघभावना यांचे जिवंत उदाहरण ठरणारा क्षण आहे. सत्यम सागर कोराने यांनी तब्बल 11 ॲक्टिवा गाड्या भेट दिल्या, तर राजेंद्र साळोखे यांनी 5 ॲक्टिवा देत खेळाडूंचा गौरव केला. खेळाडूंवर झालेला हा सन्मानाचा वर्षाव म्हणजे कोल्हापूरच्या फुटबॉल प्रेमाचे आणि क्रीडा संस्कृतीच्या श्रीमंतीचे प्रतीक ठरला. कोल्हापूरमध्ये फुटबॉल हा लोकांच्या श्वासात मिसळलेला खेळ आहे. येथे प्रत्येक स्पर्धा ही सणासारखी अनुभवली जाते. स्थानिक संघ जिंकला की संपूर्ण परिसर जल्लोषात बुडून जातो. अनेक तालीम संघांनी अनेक वर्ष मैदानावर आपला दबदबा कायम ठेवत कोल्हापूरच्या फुटबॉलचा झेंडा उंचावला आहे. अशा संघांमधून तयार झालेले खेळाडू हे शहराचे खरे हिरो आहेत. त्यांच्या सन्मानासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात बक्षिसे देण्यात येते, ही घटना कोल्हापूरच्या क्रीडा प्रेमाची साक्ष देणारी ठरली आहे. या सोहळ्याने एक गोष्ट स्पष्ट केली की कोल्हापूरकर आपल्या खेळाडूंवर मनापासून प्रेम करतात. खेळाडूंना मैदानावर मिळणाऱ्या टाळ्यांइतकाच त्यांना समाजाकडून मिळणारा सन्मानही महत्त्वाचा असतो. जेव्हा एखाद्या खेळाडूला त्याच्या मेहनतीबद्दल अशा प्रकारे गौरवले जाते, तेव्हा त्याचा आत्मविश्वास अनेक पटींनी वाढतो. हे बक्षीस केवळ वाहन नसून खेळाडूंना दिलेला विश्वास, प्रेरणा आणि पुढे आणखी मोठे यश मिळवण्याची ऊर्जा आहे. या ऐतिहासिक सन्मानामुळे कोल्हापूरचा फुटबॉल पुन्हा एकदा देशाच्या चर्चेत आला आहे. मोठ्या शहरांमधील व्यावसायिक फुटबॉल लीगच्या युगातही कोल्हापूरची स्थानिक फुटबॉल संस्कृती आजही तितक्याच ताकदीने उभी आहे. येथे खेळाडूंचा सन्मान हा केवळ ट्रॉफीपुरता मर्यादित राहत नाही, तर त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला जातो. वेताळ तालीमच्या खेळाडूंना मिळालेल्या या बक्षिसांनी संपूर्ण महाराष्ट्रातील तरुण फुटबॉलपटूंमध्ये नवी प्रेरणा निर्माण केली आहे. या ऐतिहासिक सोहळ्यावेळी मालोजीराजे छत्रपती यांनी वेताळ तालीमच्या खेळाडूंवर झालेल्या बक्षिसांच्या वर्षावाचे विशेष कौतुक करत कोल्हापूरच्या फुटबॉल संस्कृतीसाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे सांगितले. तर असा सोहळा मीही देशात कोठे बघितला नसल्याचे मालोजीराजे छत्रपती यांनी सांगितले.
या सोहळ्याच्या माध्यमातून कोल्हापूरने पुन्हा एकदा दाखवून दिले की मैदानावर उत्कृष्ट खेळ करणाऱ्या खेळाडूचे कौतुक करण्याची परंपरा या शहरात कायम जिवंत आहे. आज सोशल मीडियावर आणि क्रीडा क्षेत्रात या सोहळ्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक करत कोल्हापूरच्या क्रीडा प्रेमाला सलाम केला आहे. फुटबॉलसाठी वेड असलेल्या शहराने आपल्या खेळाडूंना अशा प्रकारे गौरवून एक आदर्श निर्माण केला आहे. या सन्मानामुळे वेताळ तालमीचे नाव आता केवळ कोल्हापूर पुरते मर्यादित न राहता देशभरात पोहोचले आहे. खेळाडूंना मिळालेला हा सन्मान केवळ त्यांच्यासाठीच नाही तर संपूर्ण कोल्हापूरसाठी अभिमानाचा क्षण आहे. हा केवळ बक्षिसांचा कार्यक्रम नव्हता तर फुटबॉलवरील प्रेमाचा आणि खेळाडूंप्रती असलेल्या आदराचा एक भव्य उत्सव होता असं म्हणावं लागेल. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी नाज अत्तार, कोल्हापूर. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोडवा नात्याचा, गारवा आनंदाचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम